श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 13 कृपामूर्ती श्री नृसिंह सरस्वती। श्री गुरु नृसिंहवाडीहून निघून गेल्यावर तेथे दररोज भक्तांची गर्दी त्या संगमावरील औदुंबराच्या स्थानी जमत होती। त्या अष्टतीर्थात स्नान करून सर्व भक्त अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने त्या पवित्र पादुकांची पूजा सेवा रोज करीत होते। त्या स्थानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले। काही पुण्यवान भक्तांना श्री गुरूंच्या कृपेचे आशीर्वादाचे प्रत्यक्ष दर्शनाचे सुखद अनुभवही तेथे प्राप्त होत होते। त्या नृसिंहवाडी जवळच्या शिरोळ गावी गंगाधर नावाचा एक वैदिक ब्राह्मण राहत होता। त्याची पत्नी शांत, सुशील व धार्मिक वृत्तीची पतिव्रता होती। तिला 5 मुलगे झाले, पण बारसे होण्यापूर्वीच त्या प्रत्येकास मृत्यूने गाठले होते। त्या दुःखामुळे ती चिंतातूर व निराश झाली। तिने अनेक व्रतवैकल्ये उपास तापास केले, परंतु तिचा एकही मुलगा जगला नाही। आपले दुर्दैव म्हणत ती राहत होती। एक दिवस तिने याचे कारण काय असावे हा प्रश्न काही ब्राह्मण ज्योतिषांना विचारला, परंतु कोणीही याचे योग्य उत्तर देऊ शकत नव्हते। शेवटी प्रारब्ध योग समजून ती दोघे उभयता समाधान मानून राहत होती। जेव्हा तिचा 5वा पुत्र मृत्यू पावला, त्याच वेळी एका निष्णात ज्योतिषाची कीर्ती तिच्या कानावर आली। परत एकदा आपल्या नशिबाची परीक्षा पाहावी म्हणून तिने त्या ज्योतिषाचा सल्ला घेण्याचे ठरविले। आपल्या कुंडलीसह पतीचीही कुंडली ती बरोबर नेण्यास विसरली नाही। तिने आपली सर्व कर्मकथा त्याला सांगून त्याला या संकटावरचा उपाय जेव्हा विचारला, तेव्हा तो ज्योतिषी म्हणाला, गर्भपात करणे, अश्ववध, गोवध करणे किंवा दुसऱ्याचे द्रव्य हरण करणे इत्यादी कारणांमुळे संततीस अडथळे येतात। त्या ज्योतिषांनी तिला पुढे सांगितले, तुझ्या पत्रिकेतील दोष पाहून मला असे दिसत आहे की तू गेल्या जन्मी एका शौनक गोत्री ब्राह्मणाजवळून 100 मोहरा कर्जाऊ घेतल्या होत्यास। ते द्रव्य त्याला परत केले नाहीस, असे निंद्य कृत्य तुझ्या हातून घडले। त्यामुळे त्या ब्राह्मणाचा धनलोभापायी शोकात मृत्यू झाला व त्याने पिशाच्च्या योनीत जन्म घेतला। तोच तुझ्या मुलांचा नाश करीत आहे। त्या ज्योतिषी ब्राह्मणाचे हे उत्तर ऐकून गंगाधरची पत्नी अतिशय खिन्न झाली। तिला आपण केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होऊ लागला। ती त्या ब्राह्मणाला नमस्कार करून म्हणाली, हे स्वामी, तुम्हीच यावर मला उपाय सांगावा, मी तो आनंदाने पूर्ण करीन। त्यावर तो ब्राह्मण ज्योतिषी म्हणाला, हे बघ, त्या ब्राह्मणाची पिशाच्य योनीतून सुटका होईल असे काही कृत्य केलेस तरच तुझी संतती जगेल। त्या ब्राह्मणाच्या मृत्यूने त्याचा वंशच संपला आहे, त्यामुळे त्याचे मृत्यूनंतरचे क्रियाकर्म कोणी केले नाही। तू त्या ब्राह्मणाचे ऋणको या नात्याने क्रियाकर्म कर व त्याच्याच गोत्रातील एखादा सदाचारी ब्राह्मण पाहून त्याला जेवढे शक्य असेल तेवढे धनदान दे। ह्या कृष्ण पंचगंगा संगमावर 1 महिना वास्तव्य करून तेथील पापविनाशी तीर्थात दररोज प्रातःस्नान करीत राहावे। तेथील औदुंबर वृक्षास रोज 7 वेळा पाणी घाल। त्याची पूजा करून तेथे असलेल्या श्रीगुरूंच्या पादुकांचेही पूजन कर। असे केल्याने तुझे सर्व पाप नष्ट होईल। त्या ब्राह्मणासही मुक्ती मिळेल व तुझा वंश वाढेल। त्या ज्योतिषाने सुचविलेला हा उपाय ऐकून ती ब्राह्मण स्त्री म्हणाली, माझे घरी 100 रुपये मिळणे कठीण आहे, तर त्या ब्राह्मणाचे ऋण मी कसे फेडू? माझ्या कुवतीनुसार त्याचे और्ध्वदेही क्रियाकर्म मी अवश्य करीन। महिनाभर त्या पवित्र संगमस्थानी नृसिंहवाडी राहीन, नित्य तीर्थस्थान करीन। माझ्या देहाला कष्ट देऊन उपवास आणि पूजार्चा करीन। श्रीगुरूंची सेवा या देहाकडून जेवढी होणे शक्य आहे ती सर्व करून त्या सर्वसाक्षी दयाघनास संतुष्ट करण्याचा मी प्रयत्न करीन। तिचा हा निश्चय ऐकून तो वयोवृद्ध ज्योतिषी म्हणाला, बाळे, श्रीगुरूंची सेवा निश्चितपणे फलदायी होईल। त्या औदुंबराजवळ निवास करणारे श्रीगुरू सदोदित भक्तांची इच्छा पूर्ण करतात। तुझ्या हातून घडलेल्या कुठल्याही महान पापाचेही ते निवारण करतील। तुझ्या शक्तीप्रमाणे तू द्रव्य खर्च कर, परंतु श्रीगुरूंची सेवा असीम निष्ठेने व एकाग्र चित्ताने कर, असे म्हणून त्या ब्राह्मण ज्योतिषाने तिचा निरोप घेतला। दुसऱ्या दिवशी त्या दुःखी स्त्रीने मोठ्या उत्साहाने निर्धाराने आपला मुक्काम आपल्या पतीसह शिरोळ गावाहून नृसिंहवाडी येथे हलवला। दोघांनी तेथील तीर्थात स्नान करून औदुंबर वृक्षाची व तेथील श्रीगुरूंच्या पादुकांची मनोभावे पूजा केली व उपवासही केला। त्या औदुंबर वृक्षाला 7 फेऱ्या घातल्या, पादुकांवर 7 वेळा अभिषेक केला, नंतर परत काम्य तीर्थावर स्नान केले। अशा प्रकारे 3 दिवस रोज 3 वेळा याप्रमाणे तिने त्या वृक्षाची व पादुकांची पूजा केली। तिसऱ्या रात्री तो पिशाच्य झालेला ब्राह्मण तिच्या स्वप्नांत येऊन तिच्याकडे 100 रुपये मागू लागला।
तसेच माझे पैसे दिले नाहीस तर मी तुझाच वध करीन असेही म्हणाला. अति क्रोधाने लालबुंद झालेले ते पिशाच्च तिचा वध करण्यासाठी शस्त्र घेऊन तिच्याकडे धावत येताना तिला स्वप्नात दिसले. ते पिशाच्च तिला म्हणाले, तू विनाकारण पूजा अर्चा उपासतापास करून तुझ्या शरीराला कष्ट देत आहेस, तुला पुत्र होणे शक्य नाही. असे म्हणून ते पिशाच्च तिला मारण्यास हाती शस्त्र घेऊन तिच्याकडे येत असताना तिला दिसले. ती जागी झाली आणि घाबरून औदुंबर वृक्षाजवळ आली. तेव्हा तिला श्री गुरु तेथे उभे असलेले दिसले. तिने श्री गुरूंना नमस्कार केला आणि ती झटकन त्यांच्या मागे लपली. ते पिशाच्चही तेथे मागोमाग आले. तेव्हा त्या पिशाच्चरूपी ब्राह्मणाला श्री गुरूंनी विचारले, या गरीब स्त्रीचा वध करण्यासाठी तू हिच्या मागे का आलास? तेव्हा तो ब्राह्मण श्री गुरूंना म्हणाला, या स्त्रीने गेल्या जन्मी माझ्या द्रव्याचे अपहरण केले होते, म्हणून मी आत्महत्या केली व मला पिशाच्च योनी प्राप्त झाली. मी दिलेले धन परत मागणे हा माझा दोष आहे का? ही बाई माझी वैरीण आहे. तुम्ही श्रेष्ठ संन्यासी आहात, तुम्ही तिच्यावर दया करून पक्षपात करू नये. हे त्याचे बोलणे ऐकून श्री गुरूंना राग आला आणि ते म्हणाले, ही स्त्री माझी भक्त आहे. माझ्या भक्तांना त्रास देणाऱ्यास मी शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. तुला या योनीतून मुक्त व्हायचे असेल तर आम्ही जे सांगू तसे वाग, तरच तुला सद्गती मिळेल. ही स्त्री तिच्या शक्तीप्रमाणे तुला जे द्रव्य देईल त्याचा स्वीकार कर आणि निघून जा. श्री गुरूंची तो क्षमा मागू लागला. त्यांना वंदन करून, तुम्हीच माझा उद्धार करा, मी चुकलो, माझे हित मला समजले नाही. अशा प्रकारे श्रीगुरूंची तो परत परत क्षमायाचना करू लागला. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, ही ब्राह्मण स्त्री तुझे 10 दिवस क्रियाकर्म करील आणि त्यामुळे तुला सद्गती मिळेल. श्रीगुरू पुढे त्या स्त्रीला म्हणाले, या ब्राह्मणाच्या नावाने तू ह्याचे क्रियाकर्म कर व त्याच्या नावाने अष्टतीर्थावर स्नान कर आणि 7 दिवस या औदुंबराला अभिषेक घाल. असे केल्याने तुझे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे होईल आणि तुला पूर्णायुषी पुत्र व कन्या यांची प्राप्ती होईल. श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या बाईने सर्व विधी यथास्थित पार पाडला. तिचा ब्रह्महत्येचा दोष जाऊन त्या ब्राह्मणाची पिशाच्च योनीतून मुक्तताही झाली. त्याला सद्गती मिळाली. ती दोघे उभय पतिपत्नी श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे सर्व कार्य करीत होती. दुसऱ्या दिवशी रात्री श्रीगुरू परत स्वप्नांत आले आणि त्यांनी त्या ब्राह्मण स्त्रीची 2 नारळांनी ओटी भरली. ते म्हणाले, बाळे, आता या व्रताचे पारणे कर. तुला 2 वेदपरायण पुत्र होतील. आता तू चिंता करू नकोस. त्या ब्राह्मण दाम्पत्याने श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी व्रताचे उद्यापन केले आणि ती दोघे अमरेश्वराचे दर्शन घेऊन परत शिरोळे गावी गेली. घरी परतल्यावर नित्याप्रमाणे ईश्वर स्मरणात राहून ती आपली गृहकृत्ये नेहमीप्रमाणे करू लागली. पुढे त्या स्त्रीला पुत्र झाला. हा श्रीगुरूंचा आशीर्वाद समजून ती आनंदात राहू लागली. 2 वर्षांनी दुसरा पुत्र झाला. घरात आनंदी आनंद होता. दिवस जाता जाता पहिला मुलगा मुंजीचा झाला. त्याची मुंज करण्याचे ठरले. चौल कर्म करण्याची वेळ आली. परंतु दैवयोगाने मुहूर्ताच्या आदल्या दिवशी तिचा दुसरा मुलगा तापाने फणफणला. त्यात त्याला धनुर्वात झाला. 3 रात्री मृत्यूशी झगडून शेवटी तो 4थ्या दिवशी मरण पावला. त्या मातापित्याच्या शोकाला पारावार राहिला नाही. माता तर दुःखाने आक्रोश करीत होती. ती दुःखाने व्याकुळ होऊन धाडकन जमिनीवर पडली. ती पुत्रप्रेमाने जमिनीवर विव्हळत होती. तिने त्या मृतपुत्राला आलिंगन दिले व म्हणाली, माझ्या प्रिय पुत्रा, तू मला सोडून कसा गेलास? तू एवढा निष्ठुर कसा झालास? माझ्या बाळा, तू लवकर डोळे उघड व माझ्याकडे बघ. तिची ही केविलवाणी भाषा सर्वांचे अंतःकरण हेलावून गेली. मुलाला अंत्यसंस्कारासाठी नेण्याची वेळ आली, परंतु ती मुलाला सोडेना. ती म्हणाली, श्रीगुरूंचा आशीर्वाद असा फुकट कसा गेला? ते कृपाळू भक्तवत्सल असताना माझा मुलगा गेला तर मी त्यांच्यावर विश्वास कसा ठेवू? असे बरळत ती मुलाला नेण्यासाठी आलेल्या मंडळींना हातही लावून देत नव्हती. घरातील सर्व मंडळी त्या ब्राह्मण स्त्रीचे सांत्वन करू लागली. ती मंडळी म्हणाली, तू वृथा शोक का करतेस? आपल्या ललाटी लिहिले आहे ते अटळ आहे, ते कोणीच बदलू शकत नाही. प्रत्यक्ष देवादिकांनाही ललाटीचे भोग भोगावेच लागलेले आपण पाहतो. त्यावर ती त्यांना म्हणाली, श्रीगुरूंनीच माझ्या ओटीत 2 नारळ घालून मला वर दिला की तुला 2 पुत्र होतील, आणि त्यांचे हे बोल खरे ठरले. परंतु अचानक हा मुलगा गेल्यामुळे मला वाटते आपणही प्राणत्याग करावा. श्रीगुरूंना हाका मारून ती म्हणाली, हे देवा, तुम्ही त्रैमूर्तीचे अवतार आहात. तुम्ही मनात आणले तर हा माझा मुलगा जिवंत होईल याची मला खात्री आहे. तुमचे बोल असत्य कसे ठरतील? तुमच्याच कृपेने झालेला हा माझा मुलगा आहे.
त्याला जीवदान देणे तुम्हाला सहज शक्य आहे. वाघाला बघून गाय घाबरते आणि आश्रयासाठी मानवाकडे येते. तोच माणूस त्या गायीला ठार मारतो ना. असेच माझे झाले आहे. हे गुरुदेवा, मी आता हतबल आहे. पूजेसाठी देवळात गेलेल्या भक्तावर देऊळच त्याच्या अंगावर पडून तो भक्तच मृत्युमुखी पडतो, तसेच माझे झाले आहे. आपल्या पुत्राचा प्राण वाचण्यासाठी ती दिवसभर नाना प्रकारे श्री गुरुदेवांना हाका मारित होती व विनवणी करीत होती. तो दिवस असाच दुःखमय वातावरणात गेला. ती कुणाचेच काही ऐकत नव्हती. तिची ही दुःख कहाणी सर्व गावात पसरली. दुसरा दिवस उजाडला. गावातील काही ज्ञानी मंडळी, ब्राह्मण मंडळी घरी जमली. ती सर्वजण तिची समजूत काढत होती. तू आता मुलाला सोड, आम्ही गंगेवर जाऊन त्याच्या प्रेताला अग्निसंस्कार करतो. ते ऐकल्यावर ती म्हणाली, मी पण त्याच्याबरोबर येते. मलाही त्याच्यासोबत तुम्ही अग्नी द्या, नाहीतर मी त्याच्या प्रेताला हात लावू देणार नाही. शेवटी रागारागाने सर्व मंडळी तिला समजावू लागली की आत्महत्या हे पाप आहे. तू असा अविचार करू नकोस. कोणत्याच प्राणीमात्रांना मरण हे चुकवता येत नाही. आपले जीवन हे पाण्यावरचा बुडबुडा असतो. तो कधी नष्ट होईल हे कोणालाच सांगता येत नाही. ही नियतीची किमया आहे. आपले जीवन हे नश्वर असून क्षणभंगूर आहे. अशा अनेक प्रकारे जमलेली मंडळी तिची समजूत घालत होती, पण ती कुणाचेच ऐकण्यास तयार नव्हती. दुपारची वेळ झाली होती. या मुलावर प्रेतसंस्कार कसे करावेत असा सर्वांना प्रश्न पडला होता. इतक्यात एक ब्रह्मचारी तिच्या घरी आला. तो अत्यंत तेजस्वी होता. तो त्या मातेला म्हणाला, असे मूढपणाने दुःख करू नकोस. या संसारात कोण जन्मले, कोण वाचले सांगणे कठीण आहे. हा देहच पंचतत्वांनी निर्माण झाला आहे. ही पंचतत्वे वेगळी झाल्यास आपला देह अचेतन होतो. या पंचतत्वांमुळेच आपल्या देहाभोवती नात्यांचे मायापाश विष्ठून राहतात. या पंचतत्वाच्यामुळे आपल्या मनात सत्व, रज, तम ह्या गुणांचे लक्षण असते. सत्वगुणाने देव, रजोगुणाने मानव आणि तमोगुणाने राक्षस निर्माण होतात. जो सुकृती अथवा दुष्कृती कर्म आचरतो तशीच त्याला फलप्राप्ती होते आणि भोगही तसेच भोगावे लागतात. देव आणि ऋषींना अनंत कोटी वर्षांचे आयुष्य असते. त्यांनाही पूर्वकर्मानुसार भोग भोगणे प्राप्त असते. आपण मानव तर पराधीन आहोत. माणसाचा जीव देहाधीन आहे, तर देह कालाधीन आहे आणि गुणकर्माप्रमाणे आपला देह भोग भोगतो. नाना प्रकारचे विकार या देहाला होतात. इथे स्थिर काहीच नाही. म्हणून कोणी मृत झाला तरी दुःखी शोकाकुल होऊ नये. पाण्यावरील केसाप्रमाणे हा जन्म क्षणभंगूर आहे. कोणी तारुण्यात मरतो, कोणी म्हातारपणी मरतो, तर कोणी बालवयातच मृत्युमुखी पडतो. हे सर्व आपल्या कर्माप्रमाणे घडते. नशिबापुढे कोणाचे काहीच चालत नाही. आपल्या पापपुण्यानुसार आपल्या देहाला भोग भोगणे प्राप्त होते. हा देह म्हणजे रक्त, मांस, हाडे आणि मलमूत्राने लडबडलेला असतो. त्यामध्ये हा जीव वास करून असतो. या मायेमुळे आपण त्याचा मोह धरतो. तो ब्रह्मचारी पुढे म्हणाला, माते, तुला स्वप्नात द्रव्याचा ठेवा मिळाला म्हणजे जाग आल्यावर ते द्रव्य तुझ्यापाशी असेल का? जादूगार ज्याप्रमाणे जादूचे खेळ दाखवतो त्याप्रमाणे आपले भोगही आपल्याशी खेळ खेळतात. मानवाचा हा जन्म अनेक जन्मांतराचे भोग भोगून या योनीत जन्म घेतो. तर काही जण त्याच्या कर्मभोगानुसार पशुपक्षी, कीटक, जनावर इत्यादी अनेक योनीत जन्म घेतात. जन्माला येताना आपण कोणाची माता किंवा पत्नी होणार आहोत हे आपल्याला सांगता येत नाही. हा माझा पुत्र असे म्हणून तू शोक का करतेस? प्रत्येक मानवाचा, प्राण्याचा केव्हा तरी मृत्यू होणारच. आता किती दिवस तू ह्या मृतदेहाला कवटाळून बसणार आहेस? त्याला अग्निसंस्कार देणे हे लौकिकार्थाने तुझे कर्तव्यच आहे. त्यामुळेच त्याच्या आत्म्याला शांती लाभेल. त्या ब्राह्मण स्त्रीने त्या ब्रह्मचार्याला करुणेने विचारले, प्रारब्ध हेच जर खरे अटळ असेल तर आम्ही मानवांनी श्रीहरीचे भजन पूजन का करावे? मुळातच आम्ही कमनशिबी म्हणून श्री गुरूंचे चरण धरले. त्यांनी आम्हाला अभय दिले म्हणून आम्ही त्यांच्यावर श्रद्धेने विश्वास ठेवला. त्यांनीच दिलेल्या वरामुळे आम्हाला पुत्रलाभ झाला. मग त्याला मरण का यावे? त्याच्या वियोगामुळे मी दुःखाने व्याकुळ झाले तर तो माझा मूर्खपणा होईल का? त्याच्यावरील आत्यंतिक प्रेमाने मी त्याच्याबरोबर प्राणत्याग करण्यास तयार झाले तर माझा गुन्हा ठरतो का? अवघे 3 वर्षाचे त्याचे आयुष्य असताना त्याला मृत्यू आला तर तुझा पुत्र पूर्णायुषी होईल हा श्रीगुरूंचा वर कसा खरा ठरणार? मी त्यांच्यावर विश्वास ठेवला तर त्यात माझी काय चूक आहे? स्वामी, मला क्षमा करा.
आपण उपदेश केलात ते आपले विचार जरी पटण्यासारखे असले तरी माझे मात्र समाधान होत नाही. श्रीगुरूंच्या शब्दाला काही अर्थ आहे की नाही? त्यांचे शब्द जर खरे होणार नसतील तर या जगात सत्य अस्तित्वातच नाही असे म्हणावे लागेल. श्रीगुरू माझीच सत्वपरीक्षा घेत आहेत असे मला वाटते. तिचे हे बोलणे ऐकून तो ब्रह्मचारी त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाला, हे भग माते, तुझ्या मनातील भाव ओळखून मी तुला एक उपाय सांगतो. तुझी निष्ठा, भक्ती, श्रद्धा अत्यंत तळमळीची असेल तर त्या दयाळू परमेश्वराला तुझे प्रारब्ध बदलण्यास तूच भाग पाडशील. तेव्हा तू आता विलंब न लावता कृष्णा पंचगंगा संगमस्थानी औदुंबर वृक्षाखाली, जेथे श्रीगुरूंनी तुला हा वर दिला, तेथे तू तुझ्या पुत्राचे कलेवर घेऊन जा. तुझ्या मनातील सर्व विचार त्यांना तेथे सांग. त्या ब्रह्मचारी स्वामींचे हे बोल ऐकून तिला मनातून विश्वास उत्पन्न झाला. ती आपल्या मुलाचे कलेवर घेऊन त्या औदुंबर वृक्षाजवळ आली. त्या श्रीगुरू पादुकांजवळ ते शव ठेवून तिने मोठ्या दुःखी मनस्थितीत आपले मस्तक त्या पादुकांवर आपटले. मस्तकांतून गळणाऱ्या रक्ताने त्या पादुकांवर अभिषेक झाला. पुत्रशोकाने ती श्रीगुरूंना हाका मारीत म्हणाली, तुम्ही माझे पुत्राचे प्राण परत करा, नाहीतर मी येथेच माझा प्राण सोडीन. जमलेली सर्व मंडळी तिला प्रेत त्यांच्या ताब्यात देण्यास विनवित होती, परंतु ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. रात्रीची वेळ झाली म्हणून सर्व लोक परत जाण्याचा विचार करू लागले. रात्रीचे त्या जंगलात राहणे कोणालाच इष्ट वाटत नसल्यामुळे घरी परत जाऊन उद्या सकाळी परतण्याचा सर्व मंडळींनी विचार केला. सर्व मंडळी परतली. आज रात्रीच प्रेताला दुर्गंधी सुटेल आणि ही बाई अग्निसंस्कार करण्यासाठी आपल्या पुत्राचे प्रेत सकाळी आपल्या ताब्यात देईल असे म्हणून ती सर्व मंडळी निघून गेल्यावर ती ब्राह्मण स्त्री आणि तिचा पती त्या भयान रात्री प्रेताजवळ शोक करीत बसले होते. 2 दिवस त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता. शेवटी थकून भागून त्या मातेला त्या औदुंबर वृक्षाखाली झोप लागली. झोपेत तिला एक स्वप्न पडले. सर्वांगावर भस्म लावलेला, व्याघ्रचर्म परिधान केलेला, गळ्यांत रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या आणि हातात त्रिशूळ आणि दंड घेतलेला असा एक जटाधारी पुरुष त्या औदुंबर वृक्षाखाली आला आणि म्हणाला की, तू वृथा शोक करीत आहेस. तुझ्या मुलाला काय झाले? असे म्हणून तो भक्तवत्सल पुरुष, म्हणजे ते श्री गुरुच होते, ते तिच्या पुत्राच्या प्रेताला भस्म लावत होते. त्यानंतर प्रेताच्या मुखात ते जोरजोराने वायू फुंकू लागले आणि ते तिला म्हणाले की, वायू म्हणजे प्राण आणि तोच मी तुझ्या पुत्राच्या मुखात घालून त्याला सजीव करतोय. इतक्यात तिला जाग आली. ती भयचकित झाली आणि म्हणाली, हे तर स्वप्नच होते, या तर माझ्याच मनाच्या कल्पना आहेत. असा विचार करीत असताना एकाएकी तिची नजर त्या प्रेतावर गेली, कारण तिला तेथे काहीतरी हालचाल झाल्याचे दिसले. ती भेदरली आणि तिला दरदरून घाम फुटला. तिने पतीस उठविले आणि स्वप्नातील ती घटना त्यांना सांगितली. अचानक तो मुलगा उठून बसलेला त्या दोघांना दिसला. पिताही घाबरून गेला. हे भूत तर नाही ना? 2 दिवस प्रेताला अग्नी दिला नाही म्हणून हे भूत आता आम्हाला त्रास देईल, या विचाराने तो अस्वस्थ झाला. तो मुलगा जेव्हा आईला येऊन बिलगला व मला भूक लागली असे म्हणू लागला, तेव्हा त्या मात्यापित्याची त्याच्या अस्तित्वाबद्दल खात्री झाली. ही श्रीगुरूंची कृपा आहे म्हणून मातेला अत्यानंद झाला. श्रीगुरूंना पण उगाचच दोष दिला म्हणून त्या दोघांना मनस्वी खेद वाटू लागला. त्यांनी त्या पादुकांवर मस्तक ठेवून श्रीगुरूंची मनःपूर्वक माफी मागितली. पुत्रासह दोघांनी नदीत स्नान केले आणि पादुकांवर अभिषेक करून पूजार्चा केली. प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली असतानाच गावातील मंडळी, शेजारी व नातेवाईक तेथे आली. प्रेतास अग्नी देण्याच्या तयारीने ते सर्व आले होते, परंतु त्या पुत्रासह मातापिता यांना पाहून आपणास वेड तर लागले नाही ना, हा भास तर नाही ना, अशा अनेक विचारांनी त्यांना घेरले. क्षणातच त्या दृश्याच्या सत्यतेची त्यांना खात्री पटली व ती सर्वजण त्यांच्या आनंदातही सामील झाली. ही बातमी लगेच आसपासच्या गावांत गेली. शेकडो लोक तेथे औदुंबराशी आले. श्रीगुरूंच्या अलौकिक शक्तीचीही सर्वांना प्रचिती आली. त्यांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला. या नृसिंहवाडीत श्रीगुरू चिरकाल असून भक्तांनी श्रेष्ठ व श्रद्धापूर्वक केलेल्या सेवेचे फळ श्रीगुरू सर्वांना देत असतात व प्रारब्धही बदलू शकतात, अशी सर्वांची खात्री झाली. ती ब्राह्मण पती पत्नी मुलासह सर्वांबरोबर गावात परतली.